आज पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। विकृत कॅप्टन खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनिसनं आता अशा बुबाबाजी करणाऱ्यांची पोलीस स्टेशन निहाय माहिती एकत्रित गोळा करण्याची मागणी केली आहे। युती शासन काळामध्ये गोपीनाथ मुंडे असताना त्यावेळेस अशा पद्धतीची कामं सुरू करण्यात आले होते, मात्र त्याबाबत अद्यापही कृती झाली नाहीये। त्यामुळे कॅप्टन खरात यासारख्या विकृताला पायबंद घालण्यासाठी पोलीस स्टेशन निहाय अशा बुबाबाजी करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख अविनाश पाटील यांनी केलेली आहे। याच्या पुढच्या काळात केवळ कायदा नाही तर आक्रमक प्रबोधन आणि त्यासाठी संबंधित घटकांवर जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाचा अधिकार आहे तो येणार नाही। आम्ही ही मागणी करत आलोय की महाराष्ट्र अनिसच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा पूर्ण करत असताना प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय असे संभाव्य बुवाबाजी करणारे ठिकाणं आहेत, त्यांच्या नोंदी पोलीस स्टेशन निहाय करून ठेवायच्या। त्या अजूनही आपल्याकडे प्रत्यक्षात येत नाहीये, ते करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। खरात प्रकरणी चाकणकर यांच्यावर मीडिया ट्रायल चालवली जाते। ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी वक्तव्य केलं। खरात सोबत अनेक राजकारण्यांचेही फोटो आहेत असं ससाणे यांनी म्हटलं। इतर राजकीय नेत्यांना कुणी जाब विचारला का असा सवाल ससाणेंनी उपस्थित केला। राजीनामा घ्यायचा होता तर पुरावे समोर आणले गेले पाहिजे। खरातला चाकणकरांनी पाठीशी घातल्याचे पुरावे समोर आणा असं देखील आता ॲडव्होकेट ससाणे यांनी म्हटलेलं आहे। मीडियावर सोशल मीडियावर रुपाली चाकणकरांचे फोटो व्हिडिओ हे वारंवार दाखवून की त्या खरात बरोबरच तेवढाच गुन्हा रुपाली चाकणकरांनी केला आहे असं दाखवलं गेलं, अशी मीडिया ट्रायल केली गेली तर केवळ ओबीसी समाजामधील एखाद्या महिलेला अशा प्रकारे ट्रोल करायचं, मीडिया ट्रायल करायची आणि मग कुठल्या तरी घटनेतनं कुणाची तरी विकेट घ्यायची, ही जी आता ट्रेंड पडत चाललेली आहे त्याचाच हा एक मोठं उदाहरण आहे। खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार। विजय वडेट्टीवारांनी भविष्यवाणी केली आहे, तर हिम्मत असेल तर पुरावे दाखवा। वडेट्टीवार यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलेला आहे। देवेंद्रजी फडणवीसांनी खुलेआम जे काही असतील या प्रकरणात सगळ्यांचे पुरावे द्यावे। तो कुणा पक्षाचा आहे, सत्ताधारी आहे, विरोधक आहे, हे काही बघू नका। या भोंदू बाबाच्या या अंधश्रद्धेला बळी कोण पडले आणि दुष्कृत्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, सर्वांवर कारवाई करा। विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल, हिम्मत तर दाखवा। खरात बरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे, खूप लोक त्यामध्ये आहेत। आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। हे जे बंधुगिरी चालली, ही बनवाबनवी जी चालली आणि ओबीसीना विशेष करून मूर्ख बनवण्याचा जो काही धंदा चालला, हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही। खरातचे पाय धुणं शर्मेची गोष्ट आहे। राऊतांनी आता रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला। दीपक केसरकरांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी देखील आता विनायक राऊतांनी सरकारकडे केलेली आहे। रुपाली चाकणकर यांच्यासारख्या संविधानात्मक अधिकार ज्यांनी सांभाळले त्यांच्यासारखी लोक त्या थोरात कॅप्टन थोरातांचे शिष्य बनवून त्यांचे पाय धुत होते, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे। खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।